केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्य विधात्या माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। आमदार नमिता अक्षय मुंदडा, विधानसभा सदस्य केज विधानसभा मतदारसंघातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले, निवृत्त झाले। मात्र केज मतदारसंघातून स्वर्गीय डॉक्टर सौ विमलताई मुंदडा 1995 साली निवडून आल्या। त्यांच्या हयातीपर्यंत मतदारांनी त्यांना सतत चढ्या क्रमाने निवडून दिले। त्या कधीही निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याच नाहीत। सलग 5 वेळा निवडून मतदारांनी दिले। मतदारांचा विश्वास त्यांनी कमावला होता। त्या काळी बीड जिल्ह्यात अनेक नेत्यांचा प्रभाव होता। मात्र प्रस्थापित नेत्याच्या विरुद्ध विमलताईंनी सत्यासाठी सतत संघर्ष केला, मग कोणीही समोर असो। डॉक्टर विमलताई मुंदडा यांची ही संघर्षाची भूमिका मतदारांना भावत असे। मतदारसंघातील ग्रामीण भागात विकास कशाला म्हणतात माहीत नव्हते। विमलताई निवडून आल्यानंतर प्रत्येक गावात विकास गंगा वाहू लागली। यामुळे प्रस्थापित नेत्यांचा त्यांना सतत विरोध व्हायचा। त्या विरोधाला कधीही विमलताई मुंदडा यांनी न जुमानता आपला संघर्ष कायम ठेवला। आमदार असताना अंबाजोगाई जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सलग उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण असो किंवा मग सभागृहात संघर्षानंतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मिळाली। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी महिला असते असे म्हणतात। मात्र केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर विमलताईंच्या राजकीय 25 वर्षाच्या प्रवासामध्ये त्या यशस्वी ठरल्या। त्यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते, विद्यमान अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे खंबीरपणे उभे होते। म्हणून स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा राजकारणात यशस्वी झाल्या। विमलताई मुंदडांची मनोमन इच्छा होती आपले सुपुत्र अक्षय मुंदडा यांनी सक्रिय राजकारणात येऊन आपला राजकीय वारसा पुढे चालवावा। आज विद्यमान आमदार केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करत असल्याची भावना मतदारसंघात व्यक्त होत आहे। त्यांना हीच खरी आजच्या स्मृतिदिनी आदरांजली ठरत आहे, एवढे मात्र नक्की।